हर हर महादेव. आजची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एका शिवभक्ताला फक्त शिवाचं दर्शन घ्यायचं होतं, पण त्यासाठी त्याला स्वतःची ओळख बदलावी लागली. आणि मग जे घडलं त्याने साक्षात देवाचंच रूप बदललं. अगस्त्य ऋषींची ही कथा ऐकून तुमच्याही अंगावरती काटा नक्कीच येईल. आजची कथा आहे अगस्त्य ऋषींची, त्यांच्या शिवप्रेमाची. हिमालयाच्या उत्तुंग आणि बर्फाच्छादित शिखरावरती एक अभूतपूर्व आणि दिव्य सोहळा रंगला होता. साक्षात महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा होता तो. या अद्भुत क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तिन्ही लोकातील देव, गंधर्व, यक्ष आणि ऋषीमुनी कैलासावरती अवतरलेले होते. सर्वत्र आनंदाचे आणि मंत्रोच्चाराचे मंगल वातावरण होते. हवेत एक विलक्षण चैतन्य सळसळत होते. परंतु उत्तरेकडे एकाच वेळी एवढ्या प्रचंड संख्येने दिव्य शक्ती एकवटल्यामुळे पृथ्वीचा तोल बिघडू लागला. उत्तरेकडील भाग जड होऊन खाली खचू लागला आणि दक्षिणेकडील भाग वर उचलला गेला. संपूर्ण सृष्टीत एक अनामिक भीती आणि हाहाकार उडाला. निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे पाहून देवांच्या चेहऱ्यावरील आनंद काळजीत बदलला. या भयंकर संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्वांचे डोळे महादेवांकडे वळले. भगवान शिवांनी आपल्या शांत आणि गंभीर नजरेने सभोवताली पाहिले आणि त्यांची दृष्टी एका तेजस्वी पण शरीरयष्टीने अत्यंत लहान असलेल्या तपस्वीवरती स्थिरावली. ते होते महान ऋषी अगस्त्य. महादेवांनी अगस्त्य मुनींना जवळ बोलावले आणि अत्यंत प्रेमळ शब्दात आज्ञा दिली. हे ऋषीवर्य, तुमची तपोशक्ती या जमलेल्या संपूर्ण देवगणा इतकीच प्रबळ आहे. तुम्ही त्वरित दक्षिण दिशेकडे प्रस्थान करा, जेणेकरून तुमच्या तपोबलाने पृथ्वीचा तोल पुन्हा सावरला जाईल. आपल्या आराध्य देवताचा विवाह सोहळा अर्धवट सोडून जाण्याची कल्पनाच अगस्त्य मुनींसाठी अत्यंत वेदनादायी होती. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, कंठ दाटून आला. ज्या महादेवांची त्यांनी आयुष्यभर तपश्चर्या केली, त्यांच्या आयुष्यातील सर्वात मंगल क्षणी त्यांना दूर जावे लागणार होते. त्यांच्या आणि पत्नी लोपामुद्रामुळे. लोपामुद्रा या विदर्भ कन्या आहेत यावरती नक्की लिहूयात. मनातील ती मूक घालमेल ओळखून महादेवांनी स्मित हास्य करत त्यांना वचन दिलं. अगस्त्य, तू जिथे असशील तिथे तुला आणि तुझ्या पत्नीला माझ्या या दिव्य विवाह सोहळ्याचे दर्शन घडेल. या आश्वासनाने, जड अंतकरणाने आणि डोळ्यातील अश्रू लपवत अगस्त्य मुनींनी दक्षिणेकडे प्रस्थान केले. अनेक पर्वत, नद्या आणि घनदाट अरण्य ओलांडत अगस्त्य मुनी दक्षिणेकडील एका अत्यंत रम्य आणि निसर्गसंपन्न प्रदेशात येऊन पोहोचले. तो प्रदेश होता कुटारलम, सध्याचे तामिळनाडूतील तेनकासी जिल्ह्यामध्ये. सह्याद्रीच्या कुशीत लपलेला हा प्रदेश खळाळणारे धबधबे, औषधी वनस्पतींचा सुगंध आणि एका गूढ शांततेने भारलेला होता. मुनींच्या आगमनाने खरोखरच पृथ्वीचा तोल सावरला आणि सृष्टी पूर्ववत झाली. पण खऱ्या रहस्याला आणि हृदयाला पीळ पाडणाऱ्या संघर्षाला इथूनच सुरुवात होणार होती. कुट्रालमध्ये त्या काळी भगवान विष्णूंचं एक अतिशय भव्य आणि प्राचीन मंदिर होतं. लांबचा प्रवास करून आलेले, महादेवांच्या विरहाने व्याकुळ झालेले अगस्त्य मुनी जेव्हा त्या मंदिरात दर्शनासाठी गेले, तेव्हा त्यांच्या अंगावरील भस्म आणि गळ्यातील रुद्राक्षांच्या माळा पाहून मंदिराच्या रक्षकांनी त्यांना प्रवेश नाकारला. एका शिवभक्ताला
विष्णू मंदिरात प्रवेश देण्यास त्यांनी सक्त मनाई केली. अपमानापेक्षाही आपल्या इष्टदेवताचे दर्शन न मिळाल्याच्या दुःखाने अगस्त्य मुनींचे हृदय पिळवटून निघाले. साक्षात महादेवांच्या आज्ञेने आलेला हा महान तपस्वी एखाद्या सामान्य असहाय्य भक्तासारखा मंदिराबाहेर उभा राहिला. रात्र अधिकच गडद होऊ लागली होती. कुट्रालमच्या त्या जंगलात धबधब्यांचा आवाज आणि अगस्त्य मुनींच्या मनातील आक्रंदनाची जणू जुगलबंदी सुरू होती. महादेवांच्या दर्शनासाठी ते इतके आतुर झाले होते की त्यांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून एक धाडसी निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराचे दरवाजे उघडले तेव्हा रक्षकांना एक नवल पाहायला मिळाले. कालचा तो भस्मांकित शिवभक्त तिथे नव्हता, तर त्याच्या जागी कपाळावरती गंध लावलेला, तुळशीची माळ घातलेला एक परम विष्णू भक्त उभा होता. अगस्त्य मुनींनी फक्त आपल्या देवासाठी स्वतःचं रूप बदललं होतं. त्यांच्या त्या सात्विक आणि वैष्णव रूपाला पाहून रक्षकांनी त्यांना अत्यंत सन्मानाने गाभाऱ्यात प्रवेश दिला. गाभाऱ्यात प्रवेश करताच दरवाजा बंद झाला आणि आत एक विलक्षण गूढ वातावरण निर्माण झालं. तेलाच्या दिव्याच्या मंद प्रकाशात विष्णूंची मूर्ती शांत उभी होती. अगस्त्य मुनींनी आपले डोळे मिटले आणि अनेक दिवसांपासून दाबून ठेवलेला शिवभक्तीचा महासागर अश्रूंच्या रूपाने उफाळून आला. त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या धारांनी जणू मूर्तीला अभिषेकच सुरू झाला. त्यांनी अत्यंत भावूक होऊन थरथरत्या हातांनी त्या मूर्तीच्या मस्तकावरती आपले दोन्ही हात ठेवले आणि हृदयाच्या तळापासून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चा आर्त गजर करत त्या मूर्तीला दाबायला सुरुवात केली. तो स्पर्श केवळ हातांचा नव्हता, तर एका भक्ताच्या निस्सीम प्रेमाचा होता. आणि तिथेच एक अद्भुत चमत्कार घडला. अगस्त्य मुनींच्या त्या अश्रूंनी आणि अलौकिक तपोबलानं ती कठीण पाषाणाची मूर्ती मऊ पडू लागली. मूर्तीचा आकार बदलू लागला. ती आकुंचन पावली आणि बघता बघता त्या विष्णू मूर्तीचं रूपांतर एका सुंदर स्वयंभू शिवलिंगात झालं. मंदिरात एकच दिव्य प्रकाश पसरला. भगवान शिवांनी आपल्या वचनानुसार त्याच क्षणी अगस्त्य मुनी आणि लोपामुद्रा यांना आपल्या विवाह सोहळ्याचे प्रत्यक्ष दर्शन दिले. मुनींच्या आयुष्याचे सार्थक झाले. आजही कुट्रालममधील ते पवित्र स्थान कुट्रालनाथर मंदिर म्हणून जगभरात ओळखले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवलिंगावरती आजही अगस्त्य मुनींच्या हाताचे ठसे स्पष्टपणे पाहायला मिळतात. असे म्हटले जाते की मूर्तीचे रूपांतर करताना भक्तीच्या भरात ऋषींनी मूर्तीला इतक्या जोराने दाबले होते की प्रत्यक्ष महादेवाला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. देवाला होणारी वेदना कमी करण्यासाठी आजही रात्रीच्या वेळी कुट्रालनाथर शिवलिंगावरती खास औषधी तेल आणि अर्क यांचा लेप लावला जातो. आजही कुट्रालमच्या त्या मंदिरात उभं राहिलं की असं वाटतं जणू त्या भिंती अजूनही एका भक्ताच्या आर्त हाकेला आणि महादेवांच्या दिलेल्या वचनाला जपून ठेवत आहेत. जर तुम्हालाही महादेवांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. हर हर महादेव.